रामकृष्ण हरी, जय जवान जय किसान। सध्या आपल्या भारत देशामध्ये कॉकरोच जनता पार्टी म्हणजे CJP ही फार भयान वेगाने आज सोशल मीडियावरती वाढताना दिसत आहेत। त्या पार्टीचे फॉलोअर्स ही वाढताना दिसत आहेत। खरंच ह्या मागची सत्य परिस्थिती काय आहे हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे। आज जर आपण पाहायला गेलं तर युवकांचा आवाज आपल्या देशामध्ये दाबला जातो। जे मोठमोठे लोक आहेत, पुढारी राजकारणी लोक आहेत, एखाद्या शेतकऱ्याने आवाज उठवला किंवा एखाद्या आंदोलनकर्त्याने आवाज उठवला तरी त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न या सिस्टममध्ये केला जातो। आणि म्हणून मला वाटतं कॉकरोच जनता पार्टी म्हणजे CJP या पार्टीला सर्व युवक असतील, आपले सर्वसामान्य जनता असेल, हे आज कॉकरोच जनता पार्टीला सपोर्ट करत असताना दिसत आहे। आपण जर एखाद्याला फॉलो करायचं म्हटलं किंवा एखाद्या चॅनलला सबस्क्राईब करायचं म्हटलं तर त्याच्याकडून आपला हेतू काय आहे किंवा आपला स्वार्थ काय आहे, त्याच्याकडून आपल्याला काही माहिती मिळते का? जर मिळत असेल तरच आपण त्या पार्टीला जॉईन होतो किंवा त्या समोरच्या चॅनलला आपण सबस्क्राईब करत असतो। तसं आज युवकांना, सर्वसामान्य लोकांना या कॉकरोच जनता पार्टीमध्ये काहीतरी नाविन्य दिसत असावं। एकदम स्वच्छ आणि निर्भीड प्रकारची पार्टी ही आज आपल्या भारत देशामध्ये बनेल असा आशेचा किरण आज सर्वसामान्य जनतेला आहे। आजची जर परिस्थिती आपल्या भारत देशामध्ये पाहायला गेली तर आज शेतकरी 24-24 तास रांगेमध्ये उभा राहून तरी त्याला पेट्रोल भेटत नाही, डिझेल भेटत नाही। आज कांद्याचे दर भाव किती कोसळलेले आहेत। आपला रुपयाची किंमत वेगाने खाली येत आहे, डॉलरची किंमत वाढत चाललेली आहे। याच्यामुळं आज पूर्ण आर्थिक व्यवस्था आपल्या भारत देशाची ही ढासळत चाललेली आहे। फक्त जाती धर्माच्या नावावरती आणि धर्माच्या नावावरती राजकारण होत नसतं, तरी त्यासाठी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न आपल्याला सोडवता आले पाहिजे। एका हाताने द्यायचं आणि दुसऱ्या हाताने 10 पटीने वापस घ्यायचं, हे आजचं या भारत देशातलं राजकारण चालू आहे असं सर्वसामान्य जनतेला आज या ठिकाणी वाटू लागलेलं आहे। म्हणूनच सर्व लोक आज कॉकरोच जनता पार्टीला सपोर्ट करत आहेत। आणि ही जर पार्टी खरोखरच प्रत्यक्षामध्ये जर रस्त्यावरती उतरली किंवा येऊन आपला पक्ष जर स्थापन केला तर खरोखरच या पार्टीला लोक सपोर्ट देतील सध्या तरी, असं सोशल मीडियावरती पाहून वाटत आहे। बघूयात आपण पुढं काय होतंय ते। फक्त ट्रेंडिंगला विषय चालू आहे म्हणून प्रत्येक सोशल मीडियावाला किंवा ज्याचे चॅनल आहेत, पेजेस आहेत, त्यानं ही पार्टी आपले व्ह्यूज वाढवावेत किंवा सबस्क्रायबर वाढावेत म्हणून न करता खरंच ट्रेंडिंगचा विषय सोडून आज खरंच जमीन लेवलला, ग्राउंड लेवलला अशी एखादी पार्टी येणं आपल्या भारत देशाच्या हिताचं आहे। कारण आपली ही लोकशाही आहे, या ठिकाणी कोणालाही बोलण्याचा अधिकार आहे। आपल्या संविधानानं तो अधिकार दिलेला आहे। म्हणून याच ठिकाणी आपण थांबूयात। जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। रामकृष्ण हरी, जय जवान जय संविधान जय किसान। रामकृष्ण हरी।